नक्कीच सुमित, लोकसभा अनुषंगाच्या पार्श्वभूमीवरती अमित शहा यांचा आज महाराष्ट्रामध्ये दौरा होतोय। आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगर शहरातल्या याच सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती अमित शहा यांची सभा होती आहे। या सभेची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। समोर 40x80चा एक भव्य दिव्य असा स्टेज सुद्धा उभा करण्यात आलेला आहे। तर मैदानावर सगळीकडे खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत, बॅरिगेटिंग सुद्धा झालेली आहे, साऊंड सिस्टीम, लाईटची व्यवस्था ही सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे। भारतीय जनता पार्टीचा भगवा हिरवा जो रंग आहे त्या रंगाचे या ठिकाणी पडदे सुद्धा बांधण्यात आलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि त्याचबरोबर JP नड्डा यांचे मोठे मोठे कटआउट्स जे आहेत ते या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। आणि अशा पद्धतीनं या सभेची जी आहे ती तयारी जय्यत या ठिकाणी झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संध्याकाळी 3 नंतर लोक जे आहेत या मैदानावरती गर्दी करायला सुरुवात करतील। लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये ही सभा होणार असल्याचं सांगितलं जातंय। प्रामुख्याने नगर जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल आणि जालना जिल्हा असेल, या तीनही लोकसभा मतदारसंघाकरता ही मोठी सभा होती आहे। आणि या तीनही मतदारसंघातून मोठ्या संख्येने लोक या सभेसाठी येणार आहेत। साधारणपणे सायंकाळी 6:30 वाजता अमित शहा या मैदानावरती येतील आणि या ठिकाणी जमलेल्या लाखो लोकांना ते संबोधित करतील। लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती हा जो दौरा आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा जी आहे ती यापूर्वी शिवसेना लढवायची, मात्र यावेळेला पहिल्यांदाच ही जागा आपल्याला मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टीकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत। त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे अमित शहा यांची या ठिकाणी सभा होते। त्यामुळे ही जागा कुणाला मिळणार, रस्सीखेच जी आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने आघाडी घेतली का असं या सभेच्या माध्यमातून म्हणावं लागेल। नक्कीच बरोबर। धन्यवाद दत्ता आणि सागर, तुम्ही दोघांनी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।